नमस्कार, स्वाती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे गार्लिक ब्रेड. त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे लसूण घेतले, तेल घेतलं आहे, बटर घेतलं आहे, गार्लिक बटर. इथे अमूल बटर घेतलं आहे, थोडंसं मीठ घेतलं आहे, काळी मिरी घेतले, चिल्ली फ्लेक्स घेतलं आहे, ऑरेगॅनो घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली. आता आपण गॅस पेटवूया. त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल चांगलं तापून घेऊ. आता तेल आपलं तापलंय. आता लसूण ह्याच्यात फ्राय करून घेऊया. लसूण असे लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये चांगले. आता आपले लसूण मस्त लाल होत आले. असे थोडे लाल करून घ्या. आता आपले लसूण फ्राय करून झाले. आता गॅस बंद करू आणि आपण ह्याला मॅश करून घेऊया. तुम्ही पाहिजे तर मिक्सरला पण लावू शकता किंवा असं पेला बिला घेऊन ते मॅश करू शकता. असं पेल्याने मॅश करून घ्या. कोणाला मिक्सरला लावायचं तर मिक्सरमध्ये पण करू शकता. मी पेल्याने अशी बारीक करते. बारीक झालं की दाखवते तुम्हाला. आता आपण लसूण आपले चांगले बारीक झाले. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ. ऑरेगॅनो टाकायचा, चिल्ली फ्लेक्स, काळी मिरी पावडर, थोडंसं मीठ थोडंसं टाकायचं कारण बटरमध्ये मीठ असतं. इथे मी बटर घेतलं आहे. ते मिक्स करून मग बटर टाकूया आपण. इथं साधा बटर आणि गार्लिक बटर घेतला आहे. हा डिमांडमध्ये कुठेही भेटतो. तो टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊया. आता आपला गार्लिक मिक्स करून झाला आहे. बघा किती मस्त वाटते ना. आता आपण ब्रेड घेतला आहे, मोझरेला चीज घेतला आहे. आता आपण हे बनवलेलं याला लावून घेऊया. असं मस्त लावून घ्यायचा. आणि हे मी पाव एअर फ्रायरमध्ये भाजणार आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कढईमध्ये एक स्टँड ठेवायचा, त्याच्यावरती एक प्लेट ठेवायची आणि मी पाव भाजून घ्यायचं. असं लावून घ्यायचं. मग वरती चीज टाकायचं.
तर आपण असेच सगळे पाव 2-3 पाव बनवून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. आपण हे चालू करून घेऊया. सात मिनिटं 6 मिनिटावर ठेवूया. आता आपला ब्रेड तयार झालाय. आपला गार्लिक ब्रेड तयार झालाय. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. ही रेसिपी तुम्ही घरी करून बघा. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.